13 या अशुभ आकड्यावर अशुभ घडतंय. निश्चितच सिद्धविनायक अंजुरे या संघासाठी दोन फलंदाज बाद होऊन पॅलूमध्ये परतलेले आहेत. नयन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. या स्पर्धेचं यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून आनंद घेतोय. माऊली स्पोर्ट्स संघाचा अतिशय अनुभवी महान खेळाडू विशाल पाटील रानोली यांनी खास रोहनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि या आयोजनाला नयन टू रोहन यावेळी मात्र स्पंज केलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होतो डीप कव्हर शिमारेच्या वार चौकार. होता बघितला सुभाष धुमाल. आपण जागा होती बॅकफुटला जातोय पंच करतोय कव्हरच्या वरतून. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणार हा अतिशय सुंदर चौकार. चौकारने धावसंख्या पुढे सरकते ती 17. नयन पुन्हा एकदा सामना करत फलंदाज रोहन. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. गॅप मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय तोपर्यंत दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करता फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वरून होते ती 19. 2014चं जे वर्ष होतं ते रोहन तरेसाठी एक सुवर्ण मोस्ट वर्ष ठरलं होतं. कारण त्या वर्षामध्ये भिनार ग्राउंडवर 5 सामन्यामध्ये तब्बल 101 आणि धामणकर ग्राउंडवर 5 सामन्यामध्ये 126 धावा कुठून काढल्या होत्या. आणि दोन्ही स्पर्धामध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता रोहन तरे. यावेळी मात्र फुलटा चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या वार चौकार. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें. रोहन याने आपल्या खेळीमध्ये 2 चौकार फेस केलेले आहेत. एक तिहेरी धाव आणि एक दुहेरी धाव. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळत आहे. यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर चेंडू जातो डीप कव्हर समोर चौकार. रोहन हा चौकारांच्या हॅट्रिकवर आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 चौकार हॅट्रिक फेस झालेले आहेत. 4 फलंदाजाने ह्या चौकार हॅट्रिक फेस केल्या. नंदन पाटील एका फलंदाजाने प्रत्येक 2 वेळा चौकारांची हॅट्रिक फेस केलेली आहे. पाहूया 6वा चौकार हॅट्रिक पाहायला मिळतोय का. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट. या मात्र कुठली चूक करत नाही आणि रोहन तरे याची गेली संपुष्टात. काजल सुभाष पूर्णा संघाचा कर्णधार आणि जय भोलेनाथ सर्वलेपाडा संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे. यापुढील सामना काजल सुभाष पूर्णा विरुद्ध जय भोलेनाथ सर्वलेपाडा या 2 संघादरम्यान मित्रांनो आपण पाहणार आहोत. कालचा जो दिवस होता निश्चित विराट कोहलीसाठी एक चांगला दिवस होता. कालच्या दिवशी एकाच वर्षामध्ये जे सर्वाधिक चौकार भारतीय संघाकडून ठोकण्याचा जो रेकॉर्ड होता सचिन तेंडुलकरच्या नावे 109, तो रेकॉर्ड मात्र विराट कोहली यांनी ब्रेक केलेला आहे. आणि भारतीय संघाचा पहिला कर्णधार ज्याने 1000 धावा ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला कालच्या दिवशी. सर्वाधिक धावांचा जर विक्रम पायाचा झाला
तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे आहे, ज्याने 2005 मध्ये तब्बल 1483 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर ब्रायन लारा 2003 साली 1253, मायकल क्लार्क 2011 साली 1141 आणि ग्रॅम स्मिथ 2011 साली 1107. तर ग्रॅम ग्रुच या कर्णधाराने 1990 साली 1058 आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बॉब सिम्पसन याने 1964 साली 1007 धावा असे विक्रम प्रस्थापित केले होते. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहत होती 27. नवीन फलंदाज आकाश. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूवरील क्षेत्ररक्षक येतोय, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, कारण चेंडू जातोय शिमार षटकार. हे षटकारी धावसंख्या वेगाने वरती, धावसंख्या वरून होते ती 33 लॉस फॉर द 3 विकेट्स. नेल्सन धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. मॅक याच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे फलंदाजाने. आकाशच्या षटकाराने स्वतःचं खातं उघडतोय. मॅक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज आकाश. आकाश ज्याने महिंद्रा स्पोर्ट्स कडून खेळताना सोनल ग्राउंडवर गोल्डन षटकार सिटी मधून पेश केला होता. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू हवेत आहे आणि अशा वेळी आकाश हा झेलबादच्या रूपाने बाद होतोय. मॅक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. हॅलो 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 नवीन फलंदाज सोनू 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. मॅक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला लॉफ केलेला आहे. चेंडू जातोय डीप इन विकेट, सुमारे 12 षटकार. वेलकम अनिल केनी. मॅक यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड एका टप्प्याने चेंडू जातोय लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून शुभार 12 चौकार. आई एक वीरा माझी माऊली तुझी पालखी चंदनाची. आई एक वीरा माझी माऊली पालखी चंदनाची. त्यागो करले गावाला पालखी निघाली गोमानाची. त्यागो करले गावाला पालखी निघाली गोमानाची.
या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्येमध्ये फरक होतोय, धावसंख्या वाढून होते ते 44. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नव्हता फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांसंबंधित 3 षटकांसमाप्तीनंतर नाणेफेक खाल्ल्यानंतर सिद्धिविनायक अंजूर ए संघाने आपल्या धावफलकावर धाव झळकल्या त्या 44. 4 फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतलेले आहेत. फॉलोअप विकेट्सचा गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला, पहिला फलंदाज 13 या धावसंख्येवर बाद झाला होता, दुसरा फलंदाज 13 या धावसंख्येवर बाद झाला, तिसरा फलंदाज 27 आणि चौथा फलंदाज 33 या धावसंख्येवर बाद झाला होता. दिलीप याने आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं होतं. रोहन याने आपल्या संघासाठी 17 धावांचं योगदान दिलं होतं. रोशन याला मात्र खातं उघडता आलं नव्हतं. आकाश याने आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिलं होतं. परेश आणि सोनू ही जोडी मैदानात खेळते. सोनू आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्या केले, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. परेश याला मात्र आतापर्यंत खातं उघडता आलेलं नाही. आपण मित्रांनो ग्रामीण क्रिकेटचा 22वा मेगा इव्हेंट पाहत आहोत. आता आपण ते 21 ग्रामीण क्रिकेटच्या मेगा इव्हेंट खेळले गेलेले आहेत. आणि सिटी क्रिकेटचा जर विचार करायचा तर सिटी क्रिकेटमधला 10वा मेगा इव्हेंट सध्या सुरू आहे. NCP कप राष्ट्रवादी चषक 2017. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर विक्रम मानकुले की सरकार चलते हुए और सिटी क्रिकेट में धनेश एलेवन के सरकार. पिंटू येतोय गोलंदाजी मार्गवर. सामना करेल फलंदाज परेश. सफल क्रॉस होऊन खेळलेला चेंडू फाईन खेळला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू होतोय फाईन लेग सीमारेषेवर चौकार. चौकारानं स्वतःचं खातं उघडताय फलंदाज परेश. संघाची धावसंख्या चौकाराने वाढवून होते ते 48. यानंतर सामना जय फलंदाज सरोली बडा विरुद्ध काजल स्पोर्ट्स पूर्ण या 2 संघादरम्यान आपण पाहणार आहोत. चालू असलेला सामना सिद्धिविनायक अंजुरी आहे आणि न्यू एकला पिंपलनेर. पिंटू सामना करेल फलंदाज परेश. सफल क्रॉस होऊन पुन्हा एकदा फाईन केलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय शिवार चौकार. या चौकारानं अर्धशतक धावफलकावर झलकलं जातं. सिद्धिविनायक अंजुर संघाचा 52 धावा धावफलकावर झलकल्या जातात. 4 फलंदाज बाद होऊन पॅलेमध्ये परतल्या. 4 बाद 52 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पिंटू ऑन द अटॅक. फेसिंग परेश 2 चौकारांची वैयक्तिक 8 या धावसंख्या खेळत आहे. पुन्हा एकदा सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून येतोय इष्ट्याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. पिंटू सामना करेल फलंदाज परेश. यावेळी मात्र फणफट होऊन खेळलेला चेंडू लॉंग ऑन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचा फायदा मिळतो फलंदाजा. 2 धावा पूर्ण जातात फलंदाजा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढवून होते ते 54. हेलू मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय आकाश गायकवाड याच्या मार्फत. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. शॉर्ट थर्ड मॅनला आकाशाने उत्कृष्ट झेल पकडला होता. आता मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पिंटू यावेळी मात्र बाहेरच्या चेंडूला कट केलेला आहे.
कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो तेवढा चांगला नव्हता. परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण करतात फलंदाजा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 57. 4 षटकांनंतर नाणेफेक हाडल्यानंतर सिद्धिविनायक अंजूर या संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या धावपळकर धाव झळकल्या त्या 57. मित्रांनो आज 10 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी 2012 मध्ये जर बघायचं झालं तर T20 क्रिकेटमध्ये फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता साऊथ आफ्रिकेचा फलंदाज रिचर्ड लेव्ही याने. ज्यावेळी त्याने अवघ्या 45 चेंडूमध्ये 100 धावा कुठून काढल्या होत्या. आजच्या दिवशी 1888 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 46 धावांवर इंग्लंड विरुद्ध टेस्ट मध्ये ऑल आउट झाला होता. आजच्या दिवशी 1972 मध्ये ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज मायकल क्रॉसफिज याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1982 मध्ये जॉन मुनी आयर्लंडचा जो गोलंदाज डोक्याला पट्टी बांधून आपण अशोक डिंडा या गोलंदाजाला डोक्याला पट्टी बांधून गोलंदाजी करताना IPL तसेच भारतीय संघाकडून पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे हा गोलंदाज डोक्याला पट्टी बांधून गोलंदाजी करतो जॉन मुनी याचा जन्म झाला होता 1982 मध्ये आयर्लंडचा गोलंदाज. आणि आजच्या दिवशी तालुका क्रिकेटमधील संदीप पाटील शैलीदार फलंदाज आहे. वेताळ कोपर संघाचा कर्णधार आहे. त्याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1992 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला 2-0 अशी क्लीन स्वीप दिली होती टेस्टमध्ये. आणि इयान बॉथम ग्रेट ऑलराऊंडर याचा तो 100वा कसोटी सामना होता. हे आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी होत्या. बोलूया सामन्याकडे. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश. यावेळी मात्र फुलटॉसवर घेऊन चेंडूला दिशा दिली जात आहे. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार कॅल्क्युलेट षटकार आपल्याला व्हायला मिळत आहे फलंदाजामार्फत. या षटकाराने धावसंख्या वेगाने होते. धावसंख्या 6 ने वाढून होती ती 63. यावेळी मात्र सफल क्रॉस होऊन खेळलेला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 64. 64 लॉस फॉर द 4 विकेट्स. यू आर वॉचिंग अ सुपर डुपर शो लेट परशुराम नरोत्तम मनेरा कपा 2017. आपण पाहता ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 1 मॅन शो संजय मनेरा अजिता स्वर्गीय परशुराम नरोत्तम मनेरा चषक 2017. वेलकम काजल स्पोर्ट्स पूर्ण यांचा मेगा इव्हेंट 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पाहायला विसरू नका. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राय सीधा ब्लेडने व्ही शेपच्या आकारामध्ये चेंडू खेळला गेला होता. एक धावपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव मात्र नकार देतो फलंदाज. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 66. योगेश शेवटचं षटक हाताळतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या टोकाकडून. यावेळी मात्र अतिशय खराब दिशा आहे. चेंडू दिशा फरकडली जाते. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या हात समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या वाढून होते ते 67. आपण जो सामना होता सिद्धिविनायक अंजूर ये विरुद्ध न्यूएग्रा पिंपलनर या 2 संघादरम्यान. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका. 1 धाव पूर्ण आणि 2 धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 69. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे.
यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आकाश गायकवाड चेंडू अडवतोय, तोपर्यंत फक्त एकच धावगणे संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 70 धावा धावफलकावर झलकल्या जातात या स्पर्धेमधील. जर हायेस्ट टीम स्कोरचा विचार केला तर 99 धावा बांद्रामध्ये कालेर संघाने केवळ 4 षटकांनी 4 चेंडूमध्ये जो ग्रामीण क्रिकेटमधील चेसिंगचा रेकॉर्ड आहे तो प्रस्थापित केला होता पॉवर शेलार संघाविरुद्ध. आणि तीच या स्पर्धेमधील हायेस्ट धावसंख्या आहे. यावेळी मात्र फनफोर येऊन चेंडूला स्वंग केलेला आहे. फुलटॉचवर घेऊन चेंडू जातो शुमाराच्या बाहेर चौकारासाठी. कारल्याचे मावले तुझा महिमा मी गातई, कारल्याचे मावले तुझा महिमा मी गातई. तर अशा प्रकारे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 74 धावा धावफलकावर झलकवलेल्या सिद्धिविनायक अंजूर ए संघाने आणि प्रतिस्पर्धी संघ न्यू इकरा पिंपळनेर संघासमोर आव्हान ठेवलेलं आहे ते 75 धावांचं. आव्हान आहे ते 75 धावांचा. कृपया क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आव्हान आहे ते 75 धावांचा आणि 75 धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यू इकरा पिंपळनेर संघ कशा प्रकारे करतोय. जो एकता चषक सारंगाव मधील रनर अप ठरला होता संघ. कशा प्रकारे पार करतो हे आव्हान हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होते माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. सर्वांचं परत स्वागत आहे मित्रांनो. आपण जो हा भिवंडी क्रिकेट ग्रामीण असोसिएशन मान्यता प्राप्त स्वर्गीय परशुराम मणेरा चषक 2017 मध्ये तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातला दुसरा सामना रंगतोय तो न्यू एकविरा पिंपळनेर आणि सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही संघादरम्यान. जे आव्हान ठेवलेले आहे ते मात्र 2 धावा जे पेनल्टीच्या होत्या ते आता मात्र ऍड करण्यात आलेले आहे. तब्बल 77 धावाचं एक आव्हान असेल न्यू एकविरा पिंपळनेर या संघासमोर. जय हनुमान सरवली संघाचा कर्णधार किंवा शेलुमाता वळ या संघाचा संगणक आपण येऊन लवकरच संपर्क साधून घ्यायचा आहे. सेलुमाता वळ या संघाचा कर्णधार आणि जय हनुमान सरवली. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे दोन्ही सलामी फलंदाज खेळपट्टीवर तयार होताना पॉवर प्लेचा पहिले षटक लावण्यात येत आहे. सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून 77 धावाचं अतिशय एक भलं मोठं आव्हान आहे. पण या खेळपट्टीचा जर विचार केला मित्रांनो आतापर्यंत बघितलं आपण की 77 धावा सुद्धा चेज झालेल्या आहेत, 96 धावा सुद्धा पार केलेल्या आहेत. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे दोन्ही सलामी फलंदाज खेळपट्टीवर प्रदीप आणि नयन. पहिले षटक घेऊन होते गोलंदाज मुकेश. व्हीआयपी डायज नुकेश. व्हीआयपी डायज या टोकाकडनं इशारा येतोय. सामन्याला सुरुवात.
नुकेश. समोर असलेले फलंदाज प्रदीप. अतिशय उत्कृष्ट हा सलामीचा फलंदाज न्यू एकविरा पिंपळे या संघाचा. सुरुवात चांगली करायची असेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र प्ले डाऊन त्रिपुराचीत बाद होतो. डावी यष्टी वागते. पहिल्या चेंडूवर मोठा आधार बसतो न्यू एकविरा पिंपळे या संघाला प्रदीपच्या स्वरूपात. वेलकम, सुस्वागतम. नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे अंजूर गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय इंद्रपाल डाकीसाहेब, आपलं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो सन्माननीय संजय मनेरा साहेब यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करतोय, खातं उघडतोय गोलंदाज. विकेटचं आपलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा विकेटचं खातं उघडलं जाते. अजून न्यू एकविरा पिंपळे संघाचं खातं उघडलं जात नाही धावाचं. 1-0 अशी ही सुरुवात फलंदाजी करण्यासाठी विजय. सुंदर सुरुवात करतोय गोलंदाज नुकेश. राईट आर्म ऑफ द विकेट नुकेश. ज्यावेळेस मात्र स्कोरलेक रिजनकडे हा फटका. खातं उघडते विजय. स्वतःच संघाचं सुद्धा खातं उघडल्या जाते. या एका धावेनी 1-1 अशी स्थिती. न्यू एकविरा पिंपळे संघाची एक खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर नुकेशने गडी बाद केला होता. प्रदीपला मात्र खातं उघडता आलं नव्हतं. राईट आर्म ऑफ द विकेट गोलंदाज नुकेश. ज्यावेळेस मात्र पाहायचं की डाव्याष्टीच्या निश्चित बाहेरचा चेंडू. पंच वळताना दोन्ही हात समांतरीशी धावा मिळते. त्या अवांतर धावसंख्येचं सुद्धा खातं उघडतोय वाईटच्या स्वरूपात. 1-2 नुकेश. राईट आर्म ऑफ द विकेट. यास मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न. टॉप आहे ज्यावेळी त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक निश्चित वापस येणार फलंदाज. दुसरा गडी बाद न्यू एकविरा पिंपळे संघाचा. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबू मध्ये परतलेले आहेत. एकवीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली. अतिशय खराब सुरुवात पाहायला मिळते न्यू एकविरा पिंपळे या संघाकडून. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. भेदक मारा नुकेश यांचा पहिल्याच पॉवरप्लेच्या षटकामध्ये. 2-2 अशी स्थिती असेल आहे ती धावफलकावर न्यू एकविरा पिंपळे या संघाची. येणाऱ्या फलंदामध्ये जर बघितलं आपण हरेश पाटील अतिशय उत्कृष्ट डावखुरा फलंदाज. सचिन गायकवाड, आकाश बाबा उत्तम. आता मात्र येतोय तो सुशांत. नॉन स्ट्राईकला येतो विजय. विजयसाठी क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन, सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफला स्वतः रोहन आहे. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, फाईन लेग, स्क्वेअर लेग आणि 2 खेळाडू जे बाहेर येते 30 सर्कलचे. एक लॉंग ऑनवर आणि एक मिड विकेटवर आकाश. राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र पोल केलेला आहे हवेत, पण आकाश चेंडूवर येतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. बघितलं चेंडूचा टप्पा कुठे आहे त्याचा अनुमान घेत चेंडूवर येतोय, पण रोखू शकणार नाही विजय याला. 2 धाव घेण्यापासून विजय व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर. आणि आता मात्र न्यू एकविरा पिंपळे संघाची धावसंख्या 77 धावचा पाठलाग करताना 2-4. सिद्धिविनायक अंजूर या संघ आणि न्यू एकविरा पिंपळे या दोन्ही संघादरम्यानची लढत आहे. 77 धावचा पाठलाग करतोय पिंपळे संघ. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्करचा हा चेंडू डावी यष्टी उद्ध्वस्त होते. तिसरा गडी बाद पहिल्या षटकामध्ये. अतिशय सुंदर भेदक मारा गोलंदाज नुकेशचा. या षटकामध्ये 3 गडीना तंबूची वाट दाखवलेली आहे गोलंदाज नुकेश यांनी. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरणाऱ्या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये जे बक्षीस आहे ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे युवा डॅशिंग नेते अंजूर गावचे कार्यकर्ते सन्माननीय निलेश पाटील साहेब यांच्याकडून ॲडिदासचे सूट देण्यात येईल. आणि उत्कृष्ट फलंदाज
गावदी स्पोर्ट अंजूर संघाचा सुद्धा जितू आणि 53 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली होती. चर्चेत बरेच फलंदाज असतील. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र नयन, युवा फलंदाज, भरोसेमंद फलंदाज आहे, पण संघाला सावरावं लागेल. हेलिकॉप्टर फटका पण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज फक्त पट्टावर हजेरी लावण्याचं काम करतोय. चौथा फलंदाज या षटकामध्ये बाद. शेवटी मात्र सचिन गायकवाड याला यावं लागलं मैदानावर, कारण की बघितलं त्यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय खराब सुरुवात न्यू एकविरा पिंपळनेर संघाची. धावपलकावर धावा आहे त्या फक्त 4 आणि तेवढेच गडी सुद्धा बाद झालेले आहेत. सचिन गायकवाड टेनिस क्रिकेट भिवंडीतला अतिशय महान विस्फोटक असा फटकेबाज फलंदाज. निश्चित षटकारामध्ये त्याचा ऑकलंड भिवंडीमध्ये नंबर टॉप 5 मध्ये येणारा हा फलंदाज आहे. नेहमीच मराठी जर म्हटलं तर या फलंदाजासमोर कुठल्याही प्रकारे हवा काम नाही करणार, कुठल्याही प्रकारे औषध काम नाही करणार आणि कोणाचा सुद्धा आशीर्वाद काम नाही करणार असा हा न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा धडाकेबाज फलंदाज सचिन गायकवाड. 4 बाद 4 अशी नाजूक स्थिती. आता मात्र नजर असेल पूर्ण न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे खेळाडू पाठीराख यांच्या त्या सचिन गायकवाडवर. विशाल आव्हान आहे. 77 धावाचा एक मापक मजबूत आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये एक डगमळती धीमी अतिशय खराब सुरुवात पिंपळनेर संघाची. सुशांत आणि सचिन याला मात्र आता एक भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल 5व्या गड्यासाठी. पॉवर प्लेचा हा दुसरे षटक आहे. क्षेत्ररक्षण पाहू शकता सुशांतसाठी. पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हरवर रोवन, लॉंग ऑफ बाउंड्री, शॉर्ट, थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग. गोलंदाज दिलीप, अतिशय क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्या गोलंदाजाजवळ आहे तो जर सिद्धिविनायक अंजूर या संघाचा दिलीप येतोय. पहिला चेंडू अतिशय सुंदर फेक पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर किंचित बाहेर निघणारा चेंडू क्रॉस होऊन अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क होत नाहीये. चेंडू आणि बॅटचं बाकीचं काम पूर्णपणे चोख बजावतोय. यष्टीरक्षक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज दिलीप. यास मात्र इन्सर्ट हवेत अतिशय उत्कृष्ट प्रयत्न केला होता रोहन यांनी, पण झेल घेता आला नाही. दुसरी धाव रोखू पण शकणार नाही. जवळपास डीप एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता. कव्हर मधून चेंडू हा जाणार होता. बराच वेळ हवेत वाटलं होतं की हा झेल घेईल, पण झेल घेता आला नाही. 2 किमती धावा मिळतात त्या सुशांत याला. संघाची धावसंख्या 4 बाद 6. दिलीप परत सज्ज होतोय. सुशांत आणि सचिन गायकवाड या दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली मजबूत भागीदारी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. यस मात्र कट करण्याचा प्रयत्न. मोठी एज घेऊन चेंडू गली रिजनकडे. खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. थर्ड मॅन शिमिटच्या आतमध्ये चेंडूला अडवतोय, पण सुशांत त्यांच्याजवळ 2 धावाची वेळ होती. या 2 धावांनी सुशांत व्यक्तिगत आता मात्र 4 वर पोहोचतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 8. दिलीप सज्ज होतोय. मी परत आवाज देऊ इच्छितो. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचा कर्णधार. आपण जर आलात असेल तर नाणेफेक करण्यासाठी आपल्याला यायचंय. याच मात्र ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ सीमेरेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव आणि निश्चित इथं मात्र भारतीय संघाचा विराट कोहली यांनी 2 शतक पूर्ण केलेलं आहे. इस खिलाड़ी का तो जवाब नहीं है. यस मात्र हा फटका निश्चित काल अशाच फटका खेळला होता बुमबुम सुभाष यांनी, पण त्यापेक्षा सरस हा फटका वाटतोय सचिन गायकवाड यांचा. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार.
पहिले सांगितलं होतं की हा जो फलंदाज आहे सचिन गायकवाड या फलंदाजासमोर ना हवा काम करणार, नाही कुठली औषध काम करणार, ना कोणाचा आशीर्वाद काम करणार. बघितलं त्याच प्रकारे या पट्ट्यानी हा एक फटका मारला, लॉंग ऑफच्या वरतून सरळ चेंडूला भिरकावून दिलं 6 धावासाठी. 6 धावांनी सचिन आपलं खातं उघडतोय आणि आता मात्र न्यू एकविरा पिंपळनेर संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4-15. यावेळेस पात्र चेंडू होता, निमंत्रण दिलं होतं या चेंडूवर दिलीप यांनी. सचिन या चेंडूला षटकार खेत निमंत्रण स्वीकारलं नव्हतं, बीट झाला होता. चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय, षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे 77 धावाचा पाठलाग करताना न्यू एकविरा पिंपळनेर संघाची 4-15. निश्चित व्यासपीठावर जे आमचे खास लाडके मान्यवर आहेत त्यामध्ये गावदी स्पोर्ट अंजूर संघाचे माजी खेळाडू, एक जमाना त्यांचं पण होतं की अतिशय उत्कृष्ट खेळ साकारायचा आपल्या संघासाठी. आणि तसेच व्यासपीठावर सन्माननीय अंजूर गावचे माजी सरपंच प्रमोद कृष्णा म्हात्रे साहेब, तसेच सन्माननीय ज्येष्ठ नागरिक अंजूर गावचे इंद्रपाल डाकी साहेब व तसेच सन्माननीय अंजूर कोळीपाडा गावचे ज्येष्ठ नागरिक गणेश वैती साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व तसेच अन्नू 11 सुरेश संघाचे सर्वेसर्वा, त्याचा संघ भलाही पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला असेल. अनिल साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. वन मॅन शो सन्माननीय संजय मणेरत साहेब यांच्याकडून आपलं परत मनपूर्वक असा स्वागत आहे. व्यक्तिगत स्वतःच पात्र ड्राईव्ह केलेलं आहे लांगॉन सिमरिशेकडे फक्त एका धावेसाठी. एक चांगली रणनीती असेल सुशियांची, कारण की चांगली लयबद्ध फटकेबाजी करण्यामध्ये पटायत आहे. सचिन गायकवाड त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, तोच कार्य पार पडतो इथं. मात्र सुशांत पहिल्या चेंडूचा सामना करताना धावसंख्या 16. सचिन सज्ज होतोय खेळण्यासाठी. काय करणार हा सचिन आपल्या संघासाठी हे पाहायचं आहे. एकता सारंगाव आयोजित टुर्नामेंटमध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावला होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली होती सचिन गायकवाड यांनी. मात्र चेंडूला हा भिरकावून दिलं, अतिशय दूर असा हा चेंडू स्क्वेअरली केवळतून जातोय. तब्बल 6 धावासाठी षटकार मिळणार. षटकारांनी सचिन व्यक्तिगत 12 रन, संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 22. भारतीय संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन 204 या धावसंख्येवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा बाद झालेला आहे. पण सचिन मात्र आपल्या संघासाठी अजून खेळपट्टीवर आहे, ठाम मांडून आहे. जोपर्यंत सचिन आहे तोपर्यंत न्यू एकविरा पिंपळनेर संघाची आशा जिवंत राहणार आहे. कुठलीही शंका नाही, एक क्षमता आहे या फलंदाजामध्ये. जर सिद्धिविनायक स्पोर्ट अंजूर संघाला सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून रोखावं लागेल सचिनला. यश माता चांगला चेंडू प्ले केलेला आहे, गॅप मध्ये मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त एकाच धावेने समाधान मानतोय सचिन गायकवाड. नॉन स्ट्राईकला पोहोचतोय व्यक्तिगत 13 वर आणि संघात धावसंख्या पुढे सरकतोय ती 23. गोलंदाज सज्ज होतोय नुकेश. यश मात्र अतिशय दमदार स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, पण तेवढं छान क्षेत्ररक्षण करता करता खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू निघून जातोय शिमरीच्या बाहेर. चौकार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे नामधराला, माझी वरदेवी आई. अजून न्यू एकविरा पिंपळनेर संघाला 14 चेंडूमध्ये तब्बल 50 धावाची आवश्यकता आहे. आणि ज्या प्रकारे सचिन फटकेबाजी करतोय असं वाटतं की हा
लक्ष पण पार होईल, पण सिद्धिविनायक स्पोर्ट अंजूर या संघाकडून एक षटक अतिशय सुंदर फेकावं लागलं. म्हणून मी सांगेन की या सामन्याची रंगत निश्चित शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, कुठलीही शंका नाहीये. सज्ज होतोय गोलंदाज नुकेश. यश मात्र चांगला चेंडू, प्रश्न विचारला आणि होय सहमत. पायचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. सुशांत 5वा गडी बाद होतोय न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा. आणि नुकेश यांनी जवळपास पंजा प्राप्त केलेला आहे. पंजामध्ये 5 गडी बाद केलेले आहे. जे फलंदाज बाद आहेत त्यापैकी सर्वच्या सर्व गडी नुकेशच्या खात्यावर आहे. 5वा गडी बाद असं वाटलं होतं की सुशांत आणि सचिन गायकवाड ही जोडी जमलेली आहे, पुढे नेणार. पण एका चांगला चेंडू सर्व मधल्या यष्टीवर आदळणारा चेंडू होता. पॅडवर प्रश्न विचारला आणि सहमत झाले. 27 धावसंख्येवर 5वा फलंदाज बाद. आकाश बाबा खेळपट्टीवर आहे, स्वतः कर्णधार आहे, क्षमता आहे आकाश मध्ये लांब पल्ल्याचे षटकार मारण्यासाठी. खेळपट्टी जर बघितली आपण, फलंदाजाला पोषक आहे, नंदनवन आहे फलंदाजीसाठी. पण या अशा स्थितीमध्ये 5 गडी बाद करणं म्हणजे तीर मारणं आहे नुकेश साठी. रिवर्सचा फटका बघितला आपण, चुकीचा फटका म्हणता येईल, कारण की ज्या गोलंदाजाने आतापर्यंत 5 गडी बाद केले त्या गोलंदाज अगेन्स्ट रिस्क घेणं धोकादायक ठरू शकणार होता. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावाचा पाठलाग करताना न्यू एकविरा पिंपळनेर संघाची जी स्थिती आहे 5 बाद 27, 12 चेंडू आणि 50 धावाची आवश्यकता. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचा कर्णधार, जनुमान सरोली संघाचा कर्णधार आणि शेलुमाता वळ, आपण आलात असेल तर लवकर संपर्क साधायचे. आकाश येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिला परिवर्तन गोलंदाजीमध्ये सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून 50 धावाची आवश्यकता असेल. आकाश गोलंदाज समोर आहे. सचिन गायकवाड सिटी क्रिकेट टेनिसचं जर बघितलं, एकाच संघाकडून 2 टेनिस क्रिकेटचे महत्वपूर्ण खेळाडू एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतोय. आकाश गोलंदाज, सचिन गायकवाड हा फलंदाज. बारा चेंडू आणि तब्बल 50 धावाची आवश्यकता. सचिन गायकवाड आहे स्ट्राईकला. आकाशचा पहिला चेंडू पूल केलेला आहे, हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण प्रयत्न चांगला केला होता. इशारा काय येणार? षटकार. सुस्वागतम आगमन होते. अंजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय मनीष तरे साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तसेच अंजूर गावचे समाजसेवक सन्माननीय गौर पाटील साहेब, या स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो सन्माननीय संजय मणेरा साहेब यांच्याकडून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. सचिन सज्ज होतोय खेळण्यासाठी. यश मात्र परत एक अतिशय सुंदर फटका. यश स्वतः बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून जाणारा हा इशारा काय तो पाहायचा आहे. निश्चित इशारा येणार, षटकार. धावसंख्या तब्बल
39 आकाश यांच्या प्रत्येक चेंडूवर सचिन गायकवाड चेंडूला आकाशी मार्गे पाठवतोय. बॅक टू द बॅक 2 असे गगनचुंबी षटकार वसूल केले आहेत. या 2 षटकारांनी पूर्णपणे वापसी करतोय न्यू एकविरा पिंपळा संघ. जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र एकच जमेची बाजू न्यू एकविरा पिंपळा संघाची. 4 षटकार खेचलेले आहेत. व्यक्तिगत 25 या धावसंख्येवर फलंदाजी करताना हा पिंपळनेर गावाचा ढाण्या वाघ म्हटलं तर वावगा ठरणार नाही. राईट आर्म द विकेट. यास मात्र पॉइंट केलेले अतिशय उत्कृष्ट फटका. गॅप मध्ये आउटफील्ड अतिशय सुंदर चेंडू जातोय सलमान शिमच्या बाहेर. चौकार. ती कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव सचिन गायकवाड यांच्यावर दिसलं नाही. मनसोक्तपणे फटकेबाजी करतोय. प्रत्येक चेंडूला सीमापार हवाई मार्गेची यात्रा करतोय आणि खणखणीत 2 षटकार 1 चौकार आणि पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 16 धावा पटकावल्या सचिन गायकवाड यांनी. यास मात्र वाईटचा इशारा येतोय. बाउन्सर चेंडू पण फलंदाजी आटोक्याच्या बाहेरचा बाउन्सर. या अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 44. सत्याहत्तर धावाचं पाठलांग करताना मात्र सचिन गायकवाडची एक सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. आकाश सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन प्रत्येक अतिशय सुंदर मोठा प्रहार करतोय. मिड विकेटच्या वरतून जाणारा हा गगनभेदी षटकार. अशा तऱ्हेनं न्यू एकविरा पिंपळनेर संघाचं अर्धशतक धावफलकावर लावल्या गेलेलं आहे. सचिन गायकवाडची धुवाधार धमाकेदार आक्रमक विस्फोटक फटकेबाईच्या बळावर आता मात्र समीकरण सोपं आहे न्यू एकविरा पिंपळनेर संघासाठी. कारण की आकाश यांनी पहिल्या आपल्या या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत धावा खर्च केले ते 4 चेंडूवर तब्बल 23 धावा. समीकरण काय राहिला? 8 चेंडू आणि 27 पाहिजेत ना. तो 27 धावाची अजून आवश्यकता आहे. 8 चेंडू 27 धावा. यावेळेस मात्र पूल केलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव होण्याचा प्रयत्न करतो काय पाहायचंय. फलंदाज बाद. धाव बाद. अजून सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि तब्बल 26 धावाची आवश्यकता आहे. सचिन 36 धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये तब्बल 5 षटकार 1 चौकार. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचा कर्णधार. जय हनुमान सरोली या संघाचा कर्णधार आणि शेलूमाता वळ या संघाचा संगणक. आकाश अतिशय खराब षटक. महागडं षटक. यावेळेस मात्र अतिशय उत्कृष्ट हा फटका. सर्वात लांब पल्ल्याचा हा षटकार या सामन्यामध्ये खेळतोय सचिन गायकवाड.
यांनी या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च करून टाकल्या होत्या. त्यामध्ये या षटकात तब्बल 4 षटकार, सचिन गायकवाड यांच्या बॅटमधून 1 चौकार, 6 चेंडू 20 धावा. धावाचा पाठलाग करणं मात्र गरजेचं आहे. कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेसिंग करणं गरजेचे या स्पर्धेमध्ये. सचिननी आतापर्यंत तब्बल 6 षटकार मारलेले आहेत. विस्फोटक फटकेबाजी पाहायला मिळते. 77 धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये बघितला आपण अतिशय खराब सुरुवात. 4 धावा 4 बाद नाजूक स्थितीमधून संघाला सावरलेले सचिन गायकवाड यांनी परेश मडवी येतोय. अंतिम षटक टाकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावा रोखायच्या आहेत सिद्धिविनायक अंजूर या संघाला. आणि याचं एक जर रोखायचं असेल तर सचिन याला नॉटस्ट्राईकवर जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं असेल. जर न्यू एकविरा पिंपळा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर स्ट्राईकवर सचिन गायकवाडला येणं जरुरी. परेश मडवी आपल्या मला वाटते की करिअरचा अतिशय महत्वाचा षटक हाताळतोय. रोखण्यासाठी तब्बल 20 धावा आहेत. पण विकेटवर खेळपट्टीवर कोण आहे? सचिन गायकवाड. नॉट स्ट्राईकला मॅक. यास माता प्रतिम चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर निश्चित सपकन आत येणारा चेंडू होता. फसवा चेंडू, अतिशय सुंदर मॅक. गोलंदाज सुरुवात करतोय परेश. 5-20 असं समीकरण. हृदयाची ठोके वाढत जाणार आहे दोन्ही संघाचे पाठीराख्यांचे. यष्टीरक्षक जसमाता ड्राईव्ह केलेला आहे आणि निश्चित दुसरी धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करणार सुद्धा नाही, कुठलीही शंका नाही. एका धावने स्ट्राईक मात्र आता सचिन गायकवाडकडे येते. 4 चेंडू आणि 19 धावची आवश्यकता. जाने क्या होगा रामारे, इस ओवर में नतीजा क्या आएगा? क्या सचिन गायकवाड़ जो पारी खेल रहे हैं उसको आगे बढ़ाएंगे या फिर उसके ऊपर ब्रेक लगाएंगे गेंदबाज परेश मडवी? 42 धावसंख्येवर फटकेबाजी करतोय सचिन गायकवाड. यास मात्र अतिशय सुंदर हा फटका. एका टप्प्याने चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर जाणार. फक्त रोहन चेंडू आणण्यासाठी धावणार. चौकार. व्यक्तिगत 45 या धावसंख्येवर सचिन गायकवाड आहे. आणि आता मात्र समीकरण जर बघितलं आपण थोडंसं कठीण असेल न्यू एकविरा पिंपळे संघासाठी, कारण की 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावची आवश्यकता आहे. बघा मित्रांनो, जे युवा फलंदाज असेल, टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण करायचं असेल तर सचिन गायकवाड यांची फलंदाजी बघणं अतिशय गरजेचं. ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय हा संघासाठी. 3-15 असं समीकरण. यास मात्र पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथं सज्ज आहे. आकाश आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर लाईनकडे थ्रो जातोय पण अतिशय आउट ऑफ फेकी पाहायला मिळते. 2 धावा सहज पूर्ण. पण मी तर म्हणेन इथं मात्र पूर्णपणे वापशी केलेली ती सिद्धिविनायक अंजूर या संघाने. कारण याचं असं आहे की 2 चेंडूने सामना जिंकण्यासाठी ते 13 धावाची आवश्यकता आहे आणि धावाचा पाठलाग करणे कंपल्सरी गरजेचं आहे. 2 षटकार जरी गेले तरी मात्र न्यू एकविरा पिंपळा संघ पराभूत होईल, कुठली शंका नाही. कारण की धावाचा पाठलाग करणं गरजेचं आहे. जर तरला महत्व नसते, कारण की 2 चेंडू आहे. वाईट किंवा नो जर चेंडू फेकला तर मग काम बिघडणार. सचिन एका साहसिक डाव खेळतोय संघासाठी. ज्यावेळेस मात्र चेंडूला नेला लई लांब नेला. मिडविकेटच्या वरतून षटकार. आता मात्र सुभा धुमाल. मी तर म्हणेन की एका चेंडूवर 7 धावाची आवश्यकता आहे. सचिन अर्धशतक यांनी सुद्धा पूर्ण केलेलं आहे या सचिन गायकवाडनी. पण आता 1 चेंडूनी 7 धावा. आता इथून जर सिद्धिविनायक स्पोर्ट अंजूर या संघाला पराभव स्वीकारावा लागेल तर गोलंदाजीच्या चुकीमुळे.
मी तर म्हणेन की पेनल्टीचे धावा अतिशय महत्वपूर्ण ठरलेले आहेत. ड्रेस कंपल्सरी आहे. 2 धावा खुणवत असेल न्यू एकविरा पिंपळनेरच्या संघाच्या डोक्यामध्ये की ड्रेस जर कंपल्सरी असता तर हा सामना निश्चित सचिन गायकवाड विकेटवर आहे. यावेळेस मात्र चेंडू नॉट ऑफ स्मिच्या बाहेर जातोय, पण शेवटी मात्र पराभव स्वीकारावा लागला सचिन गायकवाड याला आणि न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. निश्चित या स्पर्धेमध्ये यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. सर्वात उत्कृष्ट गोलंदाजीचा फिगर आपल्या नावी केलेला आहे तो सिद्धिविनायक अंजूर या संघाचा गोलंदाज नुकेश. तब्बल त्यांनी या डावामध्ये 5 फलंदाज बाद केले होते, 5 मिळवता विकेट मध्ये. तोच गोलंदाज नुकेश सामनावीर. हार्डलक सचिन गायकवाड, हरीश पाटील, ऑल टीम. नुकेश व्यासपीठावर यायचंय. वेलकम नुकेश. व्यासपीठावर सन्माननीय अंजूर गावचे सन्माननीय इंद्रपाल डाकी साहेब यांच्या शुभ हस्ते नुकेशाला हा सामना